मैत्रिणींनो, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आजची ही रेसिपी आहे खास उन्हाळा सीझनसाठी थंडावा देणारी। यासाठी आपण इथं घेतलेलं आहे अर्धा लिटर म्हैशीचं फुल क्रीम दूध। यातील आता हे दूध आपण एका कढईमध्ये ओतून घेणार आहोत आणि थोडंसं दूध हे बाजूला ठेवणार आहोत। इथे आपण साखर घेतलेली आहे। ही साखर आहे पाव कप आणखी 2 टेबलस्पून, म्हणजे जवळजवळ 75 ग्रॅम आपली साखर आहे। ही साखर आपण या छोट्या कढईमध्ये अशी ओतून घ्यायची आहे। हे आपण आता मंद गॅसवर ठेवणार आहोत। ही शुगर हळूहळू मेल्ट होईल। गॅस फास्ट करायचा नाहीये। ही दुधाची कढई आता आपण गॅसवरती ठेवू दूध गरम करण्यासाठी। साखर सतत ढवळत राहायची, याचा असा कॅरॅमल तयार होतो। हा जळतो पटकन, त्यामुळे आपली साखर आता वितळलेली आहे आणि याचा ब्राऊन कलरचा कॅरॅमल तयार झालेला आहे। आता हा कॅरॅमल आपण तापत ठेवलेल्या दुधामध्ये ओतणार आहोत। पाहू शकता। हळूहळू कॅरॅमल या दुधामध्ये मिक्स करायचं आहे, ढवळत राहायचं आहे। एकदम ओतायचा नाही, नाहीतर तो बॉईल होतो। हे कॅरॅमल घातलेलं दूध आहे ते आपण आता हळूहळू मीडियम गॅस ठेवून आटवून घेणार आहोत। वरती साय जमू द्यायची नाही। इथे आता आपण आणखी काही साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये जवळजवळ 8-10 काजू आहेत, 10-1 बदाम आहेत, त्याचबरोबर पाव कप मिल्क पावडर आहे। म्हणजे मी इथे एव्हरीडेची घेतलेली आहेत, 2 पाऊच घेतलेले आहेत 10-10 रुपयाचे। तुम्ही पाव कप मिल्क पावडर घेऊ शकता। आणि इथे आपण घेतलेला आहे 2 टेबलस्पून गुलकंद। हे बदाम आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकू आणि हे काजू सुद्धा आपण टाकून घेऊया आणि याची भरड अशी जाडसर रवाळ असे वाटून घेऊ। काजू बदामची भरड आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। मगाशी काढून ठेवलेल्या दुधामध्ये आपण ही मिल्क पावडर मिक्स करून घेऊ।
थोडी थोडी मिल्क पावडर मिसळून आपण इथे घोळ बनवून घ्यायचा आहे. मिल्क पावडरच्या गुठल्या होता कामा नये, ते आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आता ही भरड घालून घेऊ. यात आपण आता 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स करून हा घोळ हलवून घेऊया. मगाशी तयार केलेला घोळ आपण आता या बॉईल केलेल्या दुधामध्ये ओतणार आहोत. हे सतत ढवळत राहायचंय. मिश्रणाला आता उकळी येतेय हळूहळू. जशी जशी उकळी येईल तसं तसं आपलं मिश्रण असं तो दाटसर होईल, थिक होईल. आता आपलं मिश्रण हे दाटसर मिश्रण छान बॉईल झालेलं आहे. हे असंच एक 2-4 मिनिटं छान बॉईल करून घ्यायचं आणि पुन्हा मग आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण कढई उतरून ठेवणार आहोत. आता आपलं हे मिश्रण छान थंड झालेलं आहे. पाहू शकता किती दाट झालंय. आता या मिश्रणात आपण टाकणार आहोत 2 टेबलस्पून गुलकंद. आता छान आपण एकसारखं करून घेणार आहोत. गुलकंद छान यामध्ये मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपण एका स्टीलच्या उभ्या डब्यामध्ये ओतणार आहोत. हा असा स्टीलचा उभा डबा घ्यायचा.
हे मिश्रणाला आपण आता झाकण लावूया डब्याला आणि हा डबा आपण फ्रीझरमध्ये ठेवू. जवळजवळ आपल्याला हा डबा आता फ्रीझरमध्ये 9 तासासाठी ठेवून द्यायचा आहे, म्हणजे हा आपला रोल सेट होऊन जाईल. आता आपण हा डबा फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवला होता 9 तासासाठी. हा डबा आपण आता काढलेला आहे. पाहू शकता आपला रोल सेट झालेला आहे. आता हा आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. याच्या आपण थोड्याशा कडा सोडवून घेऊ. एक मिनिटासाठी हा डबा आपण पाण्याच्या बाउलमध्ये ठेवलाय, जेणेकरून हा डिमोल्ड होईल. आता हा आपण डिमोल्ड करूया. हा रोल आता आपण कट करून घेणार आहोत. आता तयार झालेला आहे आपला गुलकंद कुल्फी रोल. तुम्ही खाऊन पहा, करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.